मुंबईला वानखेडेला मॅच होती. तर आदल्या दिवशी मग प्रॅक्टिस नंतर मग फायनल 18 त्याच्यामध्ये नव्हतं माझं नाव. सो मग मी घरी आलो होतो. एक प्रायव्हेट नंबर असा एक कॉल आला. उचलल्यानंतर मी सचिन बोलतोय. पहिला ते वाटलं होतं की कोण मस्करी करते काय. मी कोण म्हणून विचारलं सर. मग त्यांनी पूर्ण नाव घेतलं. मी सचिन म्हटलं अरे सर बोला असं. तर त्यांनी मला सांगितलं कुठे आहेस म्हणून. तर मी म्हटलं फ्रेंड्स बरोबर मूवी बघायला आलोय. तर मग त्यांनी सांगितलं की अच्छा मग एक काम कर, घरी जा, तुझे कपडे वगैरे काय घ्यायचे आणि 2:30 वाजता तू ये मॅचला आणि मोस्ट प्रॉब्ली तू मॅच खेळशील तर त्या हिशोबाने तू रेडी राहा. तर मग मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग टीम मिटिंग झाली आमची आणि सगळे येऊन बसले बसमध्ये. त्याच्यानंतर सचिन सर मागे 2 मिनिटं बाजूला बसले. तर त्यांनी सांगितलं की आता थोडंसं त्या झोनमधनं बाहेर ये आणि थोडा फोकस राहा. 99% तरी तू खेळशील, पण तू ॲज अ ऑफ स्पिनरच खेळणार आहेस ही मॅच. त्याप्रमाणे फोकस राहा जरा आणि थोडंसं अजून ये जरा झोनमध्ये असं आणि ऑल द बेस्ट एवढं बोलून ते मग पुढे जाऊन बसले.